काय झालं? राणी साहेब पाण्याचं भांड तोंडाला लावलं. अहो 2 घोट पोटात घेतलं आणि पोटात गजरायला लागलं. जिजाक्का, घात झाला जिजाक्का. काय झालं? गावात हाहाकार उडालाय आणि एक खबर बी आली आहे. बाजी काकांचा निगडे मोस्यातल्या वाड्याला आग लावली. ये रहा आपका फखरुद्दीन। काय करावं? आम्ही जे काही करतोय आम्ही ते हाणून पाडायचा प्रयत्न करतो. होत्याचं नव्हतं करतो. संघर्षाच्या परिवर्तनात आम्हाला जे मदत करतात आम्ही त्यांना खूप त्रास देतो. काहींची तर त्यांनी क्रूरपणे हत्याही केली. हे केवळ आम्हाला झुकवण्यासाठी, नमवण्यासाठी. या सगळ्याचा आम्हाला खूप त्रास होतो. काय करावे? आई, आत्ता कुठे पुण्याच्या आत्मविश्वासाचा कोंब आला होता, पण तो बळकट होण्याआधीच आम्ही तो कोंब मोडू पाहतो. म्हणजे पुन्हा पुण्याचा विनाश होणार का? हे सगळं का? तर आम्ही पुण्यात राहतो म्हणून. आम्हीच पुणे सोडलं तर? पण मग लढाई अर्धवट सोडली असा संदेश जाईल का? आपल्याला ईर्ष्या महत्वाची नाही. आपल्यासाठी महत्वाचा आहे तो लोकांचा आनंद. आई, काय करावं? राणी साहेब, काय झालं आणि एवढं का घाबरलाय? राणी साहेब सामानाची बांधाबांध करतायत. काय? होय, वाड्यातून मुक्काम हलवायची तयारी करतायत त्या. नाही नाही, असं कसं मुक्काम हलवतील ते? चल बघू आपण. पाटील, राणी साहेब, काय होईल? आम्हाला 2 अजून संदुका हव्या होत्या. अहो, कुठं निघालाय आणि कशासाठी? कशासाठी ही बांधाबांध आहे? पाटील, आम्ही पुणे सोडून जातोय. राणी साहेब, अहो काय बोलताय हे? आमचं काही चुकलंय का? अहो चुकलं असेल तर आमची चूक पदरात घ्या, पण पुणे सोडून जाऊ नका राणी साहेब. मी तुम्हाला या वाड्याच्या बाहेर पाऊल बी ठेवू द्यायची नाही. होय, आम्ही दार अडवून धरू? काय चुकलं असेल तर सांगा. अहो चुकलं असेल तर कान धरा आमचं. अहो, कोणी चुकलं नाही आणि कोणाचंही काही चुकलेलं नाहीये. उलट पाटलीनबाईंनी तर पाठच्या बहिणीसारखी आमच्यावर माया केली. कधीही दुजाभाव केला नाही. अगदी नावाप्रमाणे त्या फुलाबाई कधी उठल्या नाहीत, मातल्या नाहीत. मग कशा पायी जाताय राणी साहेब पुण्यातून? अहो, आम्ही पुण्यात राहिलो तर अजून माणसं मारली जातील. कबूल आहे, पण राणी साहेब त्याच्यावर हा उतारा नाही. अहो तुमच्याकडे बघून गाव उभारी घेतय. तुमच्यामुळे लोकांमध्ये तजेला आलाय. तुम्ही जर गेलात तर सगळं कोलमडून पडेल राणी साहेब. आम्हाला तेच पाहायचंय पाटील. आम्ही जे उभं केलंय ते कोलमडून पडतंय
की पाय घट्ट रोवून उभं राहते. नाही म्हणलं, फकरुद्दीनच्या हाताच्या पंजाचं लोणचं बघून जिजाबाईनं तुम्हाला 10 वेळा उभं न 10 वेळा आडवं चिरलं असं. क्या? मनातल्या मनात. जा हुजूर. फखरुद्दीन की हालत देखकर जीजाबाई ने कुछ नहीं कहा, खामोश रही. इसके 2 मतलब हो सकते हैं. पहला, उसके दिमाग में कुछ बड़ी हलचल चल रही होगी, कुछ बड़ा सोच रही होगी. और दूसरा मतलब, क्या? दूसरा मतलब क्या? शायद वो डर गई होगी. नहीं नहीं हुजूर, जिजाबाई डरने वाली बाई नहीं है. अहो, तिला स्वतःच्या जीवाचीच पर्वा नाही. हे बघा, मी रोग भाई ठोक बोलतो. खरं का खोटं? बराबर खंडो जी, तुम सच कह रहे हो. वो खुद के लिए नहीं, अपनी जान के लिए डरने वाली नहीं, लेकिन अपने आवाम को तकलीफ हो ये सोचकर जरूर डरेगी. हुजूर 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 एक अरे इथे आयो आहे. हुजूर हुजूर खुशखबर आहे, खुशखबर. क्या खुश खबर है? जिजाबाई पुणे सोडून निघाली आहे. क्या? लेकिन जा खा रही है? हुजूर जाऊन जाऊन जाणार कुठे? साड्याची धाव कुंपड्यापर्यंत. काय खंडूजी, बंगळुरूला चालली शहाजीराजांकडे. एक मतलब जीजाबाई डर गई. होय होय. अहो, तुम्हाला नुसतं बघितलं तर माणूस घाबरतो. त्यात तुमचे हे कारनामे काय कमी झाले? कुणाची मुंडकी तोड तर कुणाच्या हाताचा पंजा तोड, घर जाड. अब देखना ये अमीन क्या करता है. तुम दोनों एक काम करना. क्या क्या हुजूर? जीजाबाई चाहते ही फिर से पुणे को हम तहस नहस कर देंगे, फिर से गधे का हल चलाएंगे. खंडो जी, अर्जुन जी 2 गधों का इंतजाम करो. जी जी जरूर जरूर. एक दरवाजा खोलो. कौन है अंदर? दरवाजा खोलो. कोण आहे? काय झालं? मारा, फिर बताता हूं काय झालं. मारा. रामी, आओ. अहो आओ. अहो अहो, अंगाला काय थटताय? चल, सावकार का कर्जा दो. 15 मोहर. कोण सावकार? लाला पठान सावकार. भूल गया? 4 साल पहले तूने कर्जा लिया था क्या? नहीं. पण म्या कर्ज घेतलंच नाही. तू नहीं, तेरे बाप ने कर्जा लिया था. बाप तो मर गया. चल, अब चुकता कर. अहो, ते तर कवच चुकत केलंय. वो ब्याज था, कर्जा वही के वही है. चल, उधार चुकता कर. कुठे लिखा पडी? लिखा पड़ी मांगता है, वो भी लाला पठान के लोगों से. पहले कर्जा चुकता कर, फिर लिखा पड़ी दिखाएंगे. दया करा, दया करा. अहो, काल परवाच तर बैल जोडी मिळाले आणि उद्या राणी साहेब नांगर देणार आहेत. तो बैल जोड़ी दे दे. हो, ती तर राणी साहेबांनी दिली. ती कशी देऊ? आणि ती माझ्या कारभारणीच्या नावाने मिळाली आहे. तो कारभारीन दे दे. काय? ये देख, एक तो मोहर दे या तो बैल जोड़ी दे, नहीं तो तेरी कारभारीन को उठा के लेके जाएंगे. दया करा, दया करा, दया करा, हुजूर, दया करा, दया करा. शाम को आएंगे उसे ले जाने के लिए. चलो.
काय ऐकतोय आम्ही राणी साहेब? अहो म्हणजे पायाखाली धरणीकंप व्हावा असाच निर्णय घेतलाय तुम्ही? आम्ही निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत बाजी काका. म्हणजे आम्ही जाणार. अहो तुम्ही जाणारच स्वतः तर समध्यानं इथं का जमवलं? दवंडी पिटून पिटून का बोलवलं समध्यानं इथं? तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही गेल्यानंतर इथं आम्ही काय उच्छाद मांडल. तुम्ही हे माणसांना जे माणुसकी देताय ना, अहो म्हणून हे समदे तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या हो मध्ये हो मिळवतायत, तुम्हाला मानतायत. आणि आता तुम्ही आम्हाला पोरक करून निघून जाताय. माझा ऐका राणी साहेब, हात जोडतो. बाजी काका, अहो तुम्ही वयानं आणि मानानं मोठे आहात. तुम्ही हात जोडू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही वाचवा, वाचवा राणी साहेब, वाचवा, वाचवा, वाचवा राणी साहेब, वाचवा. सावकारनं टाच आणली घरादारावर, समजा जप्त करतोय. कर्ज दिलं नाही तर कारभारणीला घेऊन जाणार म्हणतोय. काय करू राणी साहेब, वाचवा. शेतकरी दादा, तुमच्या घरातल्या आयाबायांच्या आबरूचं रक्षण तुम्ही करा. आमचा काही संबंध नाही. आम्ही निघालो. राणीचा असं म्हणू नका, मदत करा. आम्हाला माफ करा. आम्ही काहीही मदत करू शकणार नाही. राणी साहेब, अहो तारणाऱ्यानेच असं बोललं तर कसं व्हायचं हो? नका दगडाचं काळीच करू राणी साहेब. बस पाटलीनबाई, रोज मरे त्याला कोण रडे? हा शेतकरी, त्याचं घरदार, त्याची कारभारे, त्यांनी ठरवू दे की त्याला काय करायचं. माय बाप, ओ माय बाप. माय बाप गया जहन्नुम में. मोहर दो, बात खत्म. मोहर नाही ती, थोडी मुदत द्या. मैं कष्ट करतो आणि संध मिटवतो. कष्ट करना है तो तू कर, तब तक हम तुम्हारी औरत को लेके जाएंगे. मोहर लाओ और औरत को ले जाओ. नका नका, माझ्या बायकोला, माझ्या बायकोला नका. ऐका, अरे कोणी बा! शंकरा! माझ्या बायकोला वाचवा! सोडा माझ्या बायकोला! सोडा माझ्या बायकोला! थांबा. खबरदार, पाऊल पुढे टाकलास तर. तुम क्या करोगी? मी एकली नाही आहे. आम्ही समधी आहोत. सोड तिला.
आऊसाहेब, या अश्वांनी तर आपल्याला मुजरा केला. होय शिवबा, ही आपलीच माणसं आहेत. म्हणजे अरे होय की, हा शिगोजी आणि हा हरिबा आहे. अहो पाटील, येळेवर आला तुम्ही, नाहीतर आज या लोकांनी आम्हाला मारलंच असतं. राणीसाहेब, अहो याचा अर्थ काय? माझी काका, आम्हाला पाहायचं होतं की आम्ही जे पेरलंय ते उगवलंय ना. पाटील, आपल्या माणसांच्या मनगटात आता बळ आलंय. अरेला कार्य करतील. कोणी 2 घेतले तर 2 देतील. आम्हाला आनंद झाला. आता आम्ही पुण्याच्या बाबतीत निर्धास्त झालो. राणी साहेब, अहो हात जोडते तुमच्या मोर, नका जाऊ. तुम्ही गेल्यावर नाही करमायचं मला. हे वाडा खायला उठत. अहो तर मी पदर पसरते तुमच्या मोर, राणी साहेब. एवढं दान द्या. हो, तुम्ही माझ्या गरीबाच्या घरी होता. आई जगदंबेचा निवास असल्यासारखं वाटत होतं मला. माझा देवारा रिकामा करून चालल्यावर नका जाऊ राणी साहेब. हो, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. राणीसाहेब, कारभारणीचं मन मोडू नका. पाटील, आम्ही कोणाचंही मन मोडत नाही. राणी साहेब, थांबा राणीसाहेब, नका जाऊ आम्हाला सोडून. आम्ही तुम्हा सर्वांचं मन जाणतो, पण आम्हाला जावं लागेल. आणि एक खात्री आम्हाला पटली की तुम्ही सगळे आता सक्षम झालाय. आता असंच एकोप्याने राहा, एकजुटीने राहा, एकमेकांच्या मदतीला धावून जा. परंतु राणीसाहेब, तुम्ही इकडून गेलात तर आम्ही पुन्हा पुण्यात येऊन पायदोस घालल. ती शक्यता नाकारता येत नाही, पण त्यासाठी तुम्हाला सज्ज राहावं लागेल. हत्यारांना धार लावून ठेवायची, सर्व शक्तीनिशी तुटून पडायचं. पडाल ना? होय होय होय. आणि आम्ही तुमच्यापासून फार दूर जात नाही आहोत. पण जाणार कुठं? इतके दिवस तो आमच्या अंगणात विस्तव टाकत होता ना. आता आम्ही ठरवलंय आग होऊन त्याच्या अंगणात जायचं. पर नक्की कुठं? त्या अमीनच्या शिरवळच्या अगदी जवळ, खेडबाऱ्याला. अहो हे खेडवारं म्हणजे खरंच मिया अमीनचं अंगणच आहे. हो राणी साहेब, ऐका. आमचा निर्धार पक्का आहे. खेडबारे. क्या? खेड़बारे में शीशाबाई? उसकी इतनी हिम्मत और पुणे की 2.5 दिन की बादशाही खत्म. सिंदखेड़ नहीं, बंगलुरु नहीं, आई तो आई कहा, इस अमीन के पास. आने दो. कहते हैं ना, जब गीधड़ की मौत आती है तो गांव की तरफ भागता है. जीजाबाई की मौत आई है तो आ रही है अमीन के पास.
आने दो, देंगे, ऐसी मौत देंगे, तड़पा तड़पा कर मारेंगे, ये वादा है हमारा।